लास्ट वीडियो लेक्चर में हमने 2.5 एक्सरसाइज के थर्ड क्वेश्चन तक देखे थे। आज हम फोर्थ क्वेश्चन देखेंगे। अब फोर्थ क्वेश्चन में बोला है फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स। दो वैल्यूज दिए हैं, वो है क्वाड्रेटिक इक्वेशन के रूट्स। उससे हमको क्वाड्रेटिक इक्वेशन बनाना है। या दोन मुळांचा उपयोग करून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे। सपोज पहिल्या मुळाला आपण नोटेशन दिलं अल्फा आणि दुसऱ्याला म्हटलं बीटा, तर आपल्याला वर्ग समीकरण माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0। दोन मूळ दिले असल्यावर वर्ग समीकरण या स्वरूपाचं असतं। तर यामध्ये आता आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढूया। अल्फाची व्हॅल्यू आहे 0, बीटाची व्हॅल्यू आहे 4। 0 प्लस 4 म्हणजे 4। त्यानंतर अल्फा इंटू बीटा, अल्फा की वैल्यू है 0 इंटू बीटा की वैल्यू है 4। सो इसका आंसर आया 0। ये दो वैल्यूज हम इसमें सब्स्टिट्यूट कर देंगे। सो एक्स स्क्वेयर माइनस अल्फा प्लस बीटा की वैल्यू है 4, सो 4x प्लस अल्फा इंटू बीटा की वैल्यू है 0, सो 0 इज इक्वल टू 0। यानी एक्स स्क्वेयर माइनस 4x इज इक्वल टू 0। सो जब ये दो रूट्स दिए गए थे तो हमने क्वाड्रेटिक इक्वेशन बनाया। बनाने से पहले हमको सबसे पहले ये फॉर्मूला लिखना जरूरी है। हम उन रूट्स को ऐसा नोटेशन देंगे अल्फा बीटा, फिर ये स्टैंडर्ड फॉर्मूला लिखेंगे। फिर इस स्टैंडर्ड फॉर्मूले में से अल्फा प्लस बीटा की वैल्यू निकालेंगे, अल्फा इंटू बीटा की वैल्यू, और फिर वो दो वैल्यू जिसमें सब्स्टिट्यूट करेंगे तो हमको मिलेगा रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन। म्हणजे जे वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचं होतं ते आपण अशा पद्धतीने तयार करूया। त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल बघूया। थर्ड एक्झाम्पल आहे रूट्स दिलेले आहे 1/2 आणि -1/2। थर्ड एक्झाम्पल 1/2 आणि -1/2। सो अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2। परत आपण एक स्टँडर्ड फॉर्म वाला एक्सप्रेशन लिहू, इंटू अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0। यामध्ये आपण आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढूया आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढूया। अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आहे 1/2 प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -1/2। सो 1/2 प्लस मायनस मायनस 1/2 सेम नंबर आहे, आंसर येईल 0। अल्फा इंटू बीटा, अल्फा 1/2 इंटू बीटा -1/2। सो 1 इंटू 1 1, ऑलरेडी तिथे मायनस साइन आहे, 2 इंटू 2 4। सो अल्फा इंटू बीटा आला -1/4। एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली 0, सो 0x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1/4। सो -1/4 आपण तिथे सबस्टिट्यूट करूया। -1/4 इज इक्वल टू 0। तर ऍक्च्युअल एक्सप्रेशन आपलं कसं तयार होईल, एक्स स्क्वेअरची टर्म तिथे 0 असल्यामुळे ती निघूनच जाईल एक्स स्क्वेअर, आणि तिथे प्लस इंटू मायनस, सो -1/4 इज इक्वल टू 0। तर हे झालं आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन। क्वेश्चन नंबर 4 बघूया। त्यामध्ये रूट्स आहे 2 मायनस √5 आणि 2 प्लस √5। फोर्थ क्वेश्चन 2 मायनस √5 अँड 2 प्लस √5। अल्फा आपण म्हणूया 2 मायनस √5 आणि बीटा 2 प्लस √5। मग परत आपण हे स्टँडर्ड इक्वेशन लिहू, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0। त्यानंतर आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड करूया। अल्फा 2 मायनस √5 प्लस बीटा 2 प्लस √5। आता इथे सेम नंबर विथ अपोजिट साइन हे कॅन्सल होईल, 2 प्लस 2 4 होईल। म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली 4। यानंतर अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा, अल्फा आहे 2 मायनस √5
बीटा आहे 2 + √5. आता इथे आपण एक आयडेंटिटी यूज करूया. सपोज हे ए आणि हा बी, ए बी. मग आपल्याला माहिती आहे ए प्लस बी, ए मायनस बी, याचं उत्तर काय असतं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे आपला ए आहे 2, म्हणून 2चा स्क्वेअर मायनस बी आहे √5, √5चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर येईल 4 मायनस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल, इथे 5. याचा आन्सर येईल -1. म्हणजे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपली काय आली? -1. आता या दोन व्हॅल्यूज अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4 आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -1, या दोन व्हॅल्यूज आपण या एक्सप्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करू, तर आपल्याला वर्ग समीकरण मिळेल. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4, तर 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1, सो इथे -1 इज इक्वल टू 0. मग आपण हे एक्सप्रेशन आपण वर्ग समीकरण आपण तयार केलं जेव्हा अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स दिले होते. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये म्हटलेलं आहे सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ के. जेव्हा मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट असते तेव्हा तुम्हाला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि वर्ग समीकरण दिलेलं आहे x² - 4kx प्लस k + 3 इज इक्वल टू 0. आता आपण ते एक्सप्रेशन बघूया. तुम्हाला म्हटलेलं आहे मुळांची बेरीज. आता मूळ म्हणजे एक आपण अल्फा घेतला आणि दुसरा बीटा. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय दिलेलं आहे? x² - 4kx प्लस k + 3 इज इक्वल टू 0. मराठीमध्ये काय लिहाल? समजा अल्फा आणि बीटा हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. मग आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे? अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार काय अट दिलेली आहे? मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा ही दुप्पट आहे मुळांच्या गुणाकारापेक्षा. मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, ही कंडिशन आहे. दिलेल्या अटीनुसार ही दिलेली आहे अट. आपलं वर्ग समीकरण काय आहे आता आपण बघूया. x² - 4kx प्लस k + 3 इज इक्वल टू 0. यावरून आता आपण काय करणार आहोत? आपल्याला k ची किंमत काढायची. हा जो k आहे अननोन, याची किंमत काढायची आहे. पण त्याच्याकरता आपल्याला जी कंडिशन दिलेली आहे त्याचा वापर करावा लागेल. तर आपण सुरुवात कशी करूया? आपण इथे एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करूया. एबीसी ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला एक वर्ग समीकरण माहिती आहे, अल्फा बीटा रूट्स दिलेले असतात त्याचं, आणि सॉल्व करूया. आता इथे बघा ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची व्हॅल्यू आहे -4k आणि सी ची व्हॅल्यू आहे ही पूर्ण k + 3, कारण की त्याच्याबरोबर व्हेरिएबल नाही आहे. मग आपल्याला अजून एक माहिती आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं? -b/a. मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे? -4k अपॉन a. a ची व्हॅल्यू काय आहे? 1. आता इथे मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय येईल? 4k. त्यानंतर अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू असते c/a. c ची व्हॅल्यू आहे इथे k + 3 आणि a ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजेच k + 3. यानंतर आता आपण वर्ग समीकरण लिहूया अल्फा आणि बीटाचं. सो x² -
अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे झालं आपलं वर्ग समीकरण. आता इथून आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची नाही आहे. आपल्याला त्या कंडिशनचा वापर करायचा आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा, याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आपण बघूया अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा बीटा. या एक्सप्रेशन मध्ये आपण या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4k. आपण असं का करतोय, कारण की आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यानंतर 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे k प्लस 3. आता 2 टर्म असल्यामुळे आपण तिथे बनवणार आहोत ब्रॅकेट. मग 4k इज इक्वल टू 2 इंटू k 2k प्लस 2 इंटू 3 6. सारख्या सारख्या टर्म एका बाजूला आणूया. 4k हा प्लस 2k इकडे आला तर मायनस 2k इज इक्वल टू इकडे उरलेला आहे 6. 4k मधनं 2k गेला तर 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर k इज इक्वल टू 6/2 आणि 6/2 चा आन्सर काय येतं 2 3 जा 6. अशा प्रकारे आपण इथे k ची व्हॅल्यू काढलेली आहे. k ची व्हॅल्यू काढण्याकरता सगळ्यात पहिले आपण कंडिशन लिहिली अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. कंडिशन मध्ये म्हटलेलं होतं की मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, म्हणून बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि गुणाकार म्हणजे अल्फा इंटू बीटा. तर आपण कंडिशन लिहिली होती अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा आणि त्यानुसार मग आपण व्हॅल्यूज काढून k ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये म्हटलेलं आहे, नंबर 6 जो आहे यासारखे सेम एक्झाम्पल आपल्या सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये दिलेले आहेत. अल्फा आणि बीटा रूट्स आहेत. y² - 2y - 7 इज इक्वल टू 0. तर तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढायची आहे. तर आता आपण बघूया. -7 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 हे दिलेलं आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे की अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करा. तर पहिले आपण काय करूया, पहिले म्हटलेलं आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करा. तर याच्यावरून आपण एबीसीच्या व्हॅल्यू लिहूया. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2 आणि c इज इक्वल टू -7. व्हॅल्यू लिहिल्यानंतर आपण लिहूया अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं -b/a. सो मायनस b ची व्हॅल्यू काय आहे -2 अपॉन 1. मायनस मायनस झालं 2, 2 अपॉन 1 म्हणजेच 2. नेक्स्ट अल्फा इंटू बीटा ते असतं c/a. सो -7/1 म्हणजेच -7. यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघाल तिथे आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, याला आपण असंही लिहू शकतो अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर -2 अल्फा इंटू बीटा. म्हणजे इथे काय लागेल a प्लस बी होल स्क्वेअर. a प्लस बी होल स्क्वेअरची आयडेंटिटी काय आहे a²